बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हातगावमधून. SC ST OBC यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप राठोड यांना निवडून द्या. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर. नांदेड जिल्ह्यातील 84 हातगाव हिमायतनगर मतदारसंघात आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप राठोड यांच्या प्रचारार्थ हातगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला हातगाव हिमायतनगर मतदारसंघातून SC ST OBC चे हजारो नागरिक उपस्थित झाले होते. यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात दिसून आल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रचार अंतिम टप्प्यात आला असून संपूर्ण राजकीय पक्षाचे नेते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मोठमोठ्या जाहीर सभा घेत असून त्या अनुषंगाने आज हातगाव येथे वंचितचे स्टार प्रचारक युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली. हातगाव हिमायतनगर मतदारसंघात तिरंगी लढत मात्र पाहायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुती ही तिरंगी लढत मात्र पाहायला मिळणार आहे. SC ST OBC यांनी मात्र आरक्षण वाचवण्यासाठी समोर यायला हवं. यासाठी आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान द्या असे आवाहन वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले आहे. पाहूया वंचितचे स्टार प्रचारक व युवा नेते सुजात आंबेडकर काय म्हणाले. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव. सभा करण्यासाठी हैदराबादवरून मुंबईला जायला लागलं. परत काल रात्रीची फ्लाईट बघून हैदराबादवरून आलो आणि मग थेट मला सांगितलं होतं की हातगावची सीट दिलीप साहेब राठोड जिंकतायत, तू प्रचाराला जा आणि मी कोणत्याही परिस्थितीत तिकडे पोच. म्हणून थेट हैदराबादवरनं दिलीप दादांची सीट काढायला आपल्या सर्वांशी संवाद साधायला आलो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की थोड्या 3 आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक बातमी आली होती की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धगधग ही जरा वाढली होती. आणि या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की टेन्शन वाढलं, काळजी लागली. आणि एक काळजी बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल होती, त्यांच्या प्रकृतीबद्दल होती. आणि दुसरी काळजी अशी पण होती की हे झालं त्याचं टायमिंग खूप वाईट आहे. तोंडावरती इतकी महत्वाची निवडणूक आली आहे. ओबीसीचं आरक्षण, SC STचं आरक्षण, आपल्या जीवामालाचं आरक्षण आणि भारताचं संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. आणि आता ह्या प्रकृतीमध्ये याच वेळेस जर बाळासाहेबांना बरं नसलं तर आपण कसं लढणार. पण आपण बघितलं असेल तर बाळासाहेब आंबेडकर 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्ही 7 दिवस विश्रांती घ्या. म्हणजे तब्बल 11 दिवस ते मैदानात उतरू शकले नव्हते. 11 दिवस ते प्रचाराला नव्हते. पण कुठेही आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा प्रचार कमी होताना दिसला का? कुठेही वंचितचा झंझावात कमी होताना दिसला का? कुठेही इकडे आपल्या वंचितच्या युवकांचा दरारा कमी होताना दिसला का? नाही. आणि ही ताकद आपल्या वंचित बहुजन आघाडीची आणि आपल्या आंबेडकरवादी चळवळीची आहे की इकडचा प्रत्येक सैनिक आज पेटून उठलाय. इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ता, या आंबेडकरवादी चळवळीतला कार्यकर्ता, आरक्षणवादी आणि आरक्षणाच्या बाबतीने लढणारा इकडचा प्रत्येक साथीदार आज हे पेटून उठलाय की बाळासाहेब आंबेडकर आजारी आहेत. ते प्रचाराला कमी फिरू शकतात, पण ते जरी आजारी असले तरी इकडच्या वंचितांसाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जी लढाई सुरुवात केली होती ती लढाई संपून ती लढाई जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आपल्या सर्वांना माहितीये की लढाई आटीतटीची आहे. आपल्या सर्वांना माहितीये की लढाई मुश्किल आहे. आणि आपल्याला सर्वांना माहितीये की बाळासाहेबांना डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आणि ज्या प्रकारचा प्रचार ते आधी करणार होते ते करू शकणार नाही. पण हेच समजून घेता इकडे उपस्थित प्रत्येक माता भगिनीला, वडील मंडळींना, इकडच्या युवकांना, माझ्या साथीदारांना आणि या लढाईतल्या, या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी एक विनंती आहे की यापुढे
वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेमध्ये घुसून, मी बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेत घुसून आपण सर्वांनी मैदानामध्ये उतरावं, प्रचाराला लागावं आणि ही जी हातगावची जी आपली सीट आहे, जो भारिप बहुजन महासंघाचा, भारिपचा, बहुजन महासंघाचा आणि आता वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला आहे, तो आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे, म्हणजे जिंकायचा आहे. मित्रांनो, आज आपल्यामध्ये आपले उमेदवार आहेत, बंजारा समाजाचं नेतृत्व करतात आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बंजारा समाज हा वंचित बहुजन आघाडीचा एक महत्वाचा घटक आहे आणि बंजारा समाज नेहमीच जुडलेला आहे. आपण याच्या आधी बघितलंय की हदगाव हिंगोली मतदारसंघांमध्ये पडतं. 2019 ला आपल्याला माहिती आहे की मोहन राठोड साहेबांनी मोठं मतदान या हिंगोली मतदारसंघामधनं घेतलं होतं बंजारा समाजाचं. त्याच पद्धतीने या 2024च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बी.डी. चव्हाण बंजारा समाजाचे नेते यांनी मोठं मतदान हिंगोलीमधनं घेतलं होतं आणि आपण बघाल तर दरवेळेस बंजारा समाजाच्या पाठीने वंचित बहुजन आघाडी नेहमीच उभी राहिली होती. अकोल्यामध्ये बंजारा समाजाच्या व्यथा काय, तांड्यांवरती आपल्या बंजारा गोरमाटी भाऊ बहिणांची प्रश्न काय, हे समजून घेण्यासाठी वंचित बहुजन युवक आघाडीने तांडा सामू चलो नावाचा एक महत्वाचा कार्यक्रम राबवला होता आणि प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या माणसांनी बंजारा समाजाच्या तांड्यांच्या नायकांच्या आणि कारभारींच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल याचं काम केलं होतं. आणि जर आपण वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा बघितला तो 2024चा जोशाबा जाहीरनामा असू दे किंवा 2019चा वंचित बहुजन आघाडीचा पहिला जाहीरनामा असू दे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 मागण्या इकडे आल्या. सर्वात पहिलं की हिंगोलीमध्ये जे मोठं सभागृह होतं त्या सभागृहाला वसंतराव नाईकांचं नाव हे दिलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला इकडे जितके पण क्रीडा उद्योग चालतात आणि खेळ चालतात त्या खेळामध्ये बंजारा समाजाच्या तरुणांची जास्तीत जास्त सहभाग करायला वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तरतूद केलेली आहे. आणि वंचित बहुजन आघाडीची ही प्रामुख्याने तिसरी मार्गी आहे की प्रत्येक बंजारा तांड्याला आपण ग्रामपंचायतीचा दर्जा दिलाच पाहिजे, म्हणजे दिलाच पाहिजे. आणि आपण बंजारा समाजाची जी जर परिस्थिती बघून घेतली तर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट दिसते की आज बंजारा तांड्यांवरच्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही. हा समाज, बंजारा समाज, जो भारतामध्ये पहिला, एशिया खंडामधला पहिला व्यापारी समजला जात होता, आज आपण यांच्या तांड्यांवरती जाऊन परिस्थिती बघा आणि आपल्याला कळाल की हे समाज बराच दुर्बळ झालेला आहे, बळकट नाही. आणि म्हणून आज वंचित बहुजन आघाडी बंजारा समाजाच्या मागे ताकदीने उभी. एवढंच नाही तर आपण बंजारा तरुणांची समस्या बघा. पहिले व्यापारी असलेला हा समाज आज वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतो. आणि वंचित बहुजन आघाडीची एवढीच एक संकल्पना आहे की इकडच्या बंजारा तांड्यांवरती जितके पण तरुण आहेत त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर करणार आहे. आणि इकडे बरेच ओबीसी बांधव आहेत, त्यांना मला एकच विनंती करायची की आपण सर्वांना ट्राय करून बघितलं, आपण सर्वांना संध्या देऊन बघितल्या आणि आपल्या हाती आलं का काही. इकडे प्रस्थापित मराठ्यांची इतके दिवस मक्तेदारी चालू होती, त्यांची सत्ता चालू होती आणि तुम्ही यांचा गेम समजून घ्या. आपण जर बघितलं तर आज कारखाने कोणाकडे, प्रस्थापित मराठ्यांकडे. साखर कारखाने कोणाकडे, प्रस्थापित मराठ्यांकडे. दूध डेऱ्या कोणाकडे, प्रस्थापित मराठ्यांकडे. सहकार बँका कोणाकडे, प्रस्थापित मराठ्यांकडे. त्याचबरोबर जर आपण परिस्थिती बघितली तर आपल्याला हे सुद्धा दिसेल की शिक्षण संस्था सुद्धा प्रस्थापित मराठ्यांकडे. 2024 मध्ये जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये 48 महाराष्ट्राच्या लोकसभा सीट आहेत. त्या 48 सीटांवरती 39 ठिकाणी प्रस्थापित मराठे निवडून आले. एवढंच नाही
तर मागची 2019 ची विधानसभा बघा आणि या विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेल की 288 पैकी 200 जागांवरती प्रस्थापित मराठे निवडून आले. आणि आपण परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला मोठ्या बाजूला दिसेल की एका बाजूला प्रस्थापित मराठ्यांच्या हातात सगळं आहे. दूध डेऱ्या आहेत, शिक्षण संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, बँका आहेत, सत्ता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला परिस्थिती दिसेल की मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं कारण मराठ्यांना आरक्षण पाहिजे. तर तुम्ही ह्याच्यातला गेम समजून घ्या. ह्याच्यातला गेम एवढा आहे की इकडच्या प्रस्थापित मराठ्या नेत्यांनी स्वतःच्या समाजालाच विकून खाल्लंय. तर ते आपले करू शकतात का काही? या प्रस्थापित मराठ्या नेत्यांनी स्वतःच्या समाजाला विकून खाल्लंय. ते बहुजनांचे होऊ शकतात कधी? ते आंबेडकरवाद्यांचे होऊ शकतात कधी? ते ओबीसींचे होऊ शकतात कधी? ते मुसलमानांचे होऊ शकतात कधी? नाही. आणि नसतील, आपले रस्ते बांधले जात नसतील, आपले हॉस्पिटल बांधले जात नसतील, आपल्या गावांवरती तांड्यांवरती पाणी येत नसेल तर आपण यांच्याकडे किती दिवस लाईन लावून थांबायचं? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता यापुढे पाटल्याच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद म्हणजे बंद. आणि आपण इतके वर्ष थांबलो, ताट मांडून बसलो, ताटात कोणी अन्न वाढेच ना. आणि म्हणून मी म्हणतो की जर यांच्या ताटांमध्ये, यांच्या खानावळीमध्ये जाऊन आपल्या ताटात कोणी जेवण वाढत नसेल, आपल्या ताटात कोणी अन्न वाढत नसेल तर काय करायचं? काय करायचं? काय करायचं? आपली स्वतःची एक खानावळ सुरुवात करायची. बरोबर आहे, सोपा मुद्दा आहे. दुसऱ्याच्या खानावळीत जेवायला मिळत नसेल तर माणूस काय करणार? स्वतःची खानावळ उभी करणार. आणि आपल्या खानावळीमध्ये तुम्ही नुसता विचार करून बघा की आपल्या खानावळीमध्ये जर ताट आपलं असलं, जेवण आपलं असलं, जर ताट आपलं असलं, जेवण आपलं असलं, वाढपी आपला असला, आचारी आपला असला, चूल आपली असली, मटण आपलं असतं आणि त्याच्यावरती शिजणारं बोकड सुद्धा जर आपलं असतं आणि त्या बोकडाची बनून आपल्या ताटात सरोळी जर पडणार असती तर आपण कधी उपाशी राहणार आहोत का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आता यांच्या खानावळीवरती लाईनी लावणं बंद करू आणि ह्यांच्याहून दुप्पट मोठी आपल्या स्वतःच्या हक्काची, मालकाची खानावळ उघडी करू. आणि आपली खानावळ म्हणजे काय? थोडक्यात समजून सांगतो आपल्याला. आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ, आपलं जेवण म्हणजे आपलं मत, आपले वाढपी आणि आपले आचारी कोण आहेत? आपले उमेदवार. आणि आपली खानावळ, आपली खानावळ म्हणजे आपला हक्काचा, आपल्या मालकीचा पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि मी परत एकदा पुन्हा आपल्या सर्वांना हीच विनंती करतो की जर दुसऱ्याच्या खानावळीमध्ये जेवायला मिळत नसेल तर आपण आपली खानावळ चालू करू. आणि तुम्ही विचार करा, जर इकडे आपल्याच मालकीची, वंचितांच्याच मालकीची जर एक खानावळ असली ज्याच्यामध्ये ताट आपलंय, जेवण आपलंय, मटण आपलंय, बोकड आपलंय, चूल आपली आहे, आचारी आपलाय, वाढपी आपलाय, तर आपल्याला उपाशी जायला लागणार आहे का? उपाशी जायला लागणार आहे का कोणाला? नाही. आणि म्हणून आता आपण हेच ठरवू की यांच्या खानावळीमध्ये जाणं बंद, कारण वंचितांच्या खानावळीमध्ये जेवण सुरुवात झालेली आहे. आणि जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय? आपल्या खानावळीमध्ये चूल पेटवायला काय? आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. धन्यवाद. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान, जय